कसे आहात? मस्त मजेत ना? चला तर आज बनवायची अशी सॉफ्ट इडली बरं का, एकदम मऊ अशी लुसलुशीत होते आणि त्याच पिठापासून आपण डोसाही बनवणार आहे. खूप छान होतो. चला तर मग पाहू कसं बनवायचं ते. मी ज्या वाटीने आपण तांदूळ घ्यायचेत ना, त्याच वाटीने आपल्याला डाळ घ्यायची. ह्या वाटीने ना मी 3 वाट्या ना भरून तांदूळ घेतलेले आहेत. स्वच्छ असे ना आपल्याला निवडून वगैरे घ्यायचे तांदूळ. ते तांदूळ जे आहेत ते हे रॅशनचे नाही आहेत, इडलीचे जे असतात ते तांदूळ घेतलेले आहे. आणि फुल वाटी आपल्याला उडदाची डाळ घ्यायची नाही. भरून जो घेतो ना त्याच्यापेक्षा थोडीशी कमी घ्यायची. हे असे मी तांदूळ घेतलेले आहेत इडलीचे. स्वच्छ धुवून घ्यायचे आपल्याला 2-3 पाण्याने. डाळ ही स्वच्छ धुवून घ्यायची. डाळीमध्ये आपल्याला 1 चमचा ना मेथीदाणा टाकायचा आहे आणि ना 4-5 तास भिजत ठेवायचं आहे. त्याच वाटीने आपण तांदूळ घेतले होते ना, त्याच वाटीने आपल्याला पोहेही घ्यायचे. ते पण स्वच्छ धुवून घ्यायचे. पाणी ठेवायचं, तेही भिजत ठेवायचे. डाळ आपली छान 4 तासांनी भिजलेली आहे. डबल होते डाळ. आपल्याला पाणी ओतून द्यायचं नाही. ते पाणी तसंच ठेवायचं. त्याचा उपयोग आपल्याला नंतर होतो. आणि मिक्सरमध्ये आधी आपल्याला डाळ छान वाटून घ्यायची आहे. एकदम अशी मऊ करून घ्यायची आहे. जाड बिलकुल ठेवायची नाही आणि ह्या पाण्याचा उपयोग करायचा लागले तर. बघू शकता 1 वाटी डाळ होती आणि पूर्ण मिक्सरचं भांडं असं भरलेलं आहे आणि खूप अशी मऊ बारीक केलेली आहे मी. एकदम क्रीम कशी असते अशी बारीक करायची आहे आपल्याला. त्याच भांड्यामध्ये ना तांदूळ वाटून घ्यायचे. हे जे इडलीचे तांदूळ आहेत ना, त्याने इडली खूप छान होते. तुम्ही एकदा नक्की अशी बनवून बघा. सगळे तांदूळ आपल्याला वाटून घ्यायचे. त्याच्यामध्येच आपल्याला पोहेसुद्धा घालायचे आणि तेही वाटून घ्यायचे आहेत. बारीक करायचं आहे, मोठं बिलकुल ठेवायचं आणि ना जे डाळीचं पाणी आहे त्याचाच वापर करायचा किंवा तांदळाचं पाणी असेल त्याचा वापर करायचा. पाणी फेकून हे द्यायचं नाही. छान वाटून घ्यायचं आणि एकाच दिशेने ना आपल्याला सगळं असं फेटायचं आहे. बिलकुल असं हलकं पीठ करायचं आहे. 5-1 मिनटं तरी छान फेटून घ्यायचं. एकदम असं हलकं पीठ होईपर्यंत. आणि आपल्याला हे पीठ जे आहे ते रात्रभर असं भिजत ठेवायचं आहे. त्याच्यामुळे ना इडल्या खूप छान होतात आणि ह्या तांदळाने तर इडल्या खूपच छान होतात. असं आपण रात्रभर ठेवायचं, गरम ठिकाणी ठेवायचं. बघू शकता सकाळी मी ना हा 7-8 वाजता उठलेला व्हिडिओ आहे. पीठ किती छान फुगलेलं आहे आणि ना छान मी तुम्हाला काढूनही दाखवते. बघू शकता तुम्ही. खूप छान आणि एकदम हलकं असं झालं होतं. आपल्याला इथे इडलीसाठी ना एका भांड्यात काढून घ्यायचं आहे आणि हे एवढंच हे करायचं आहे. ह्याच्यामध्ये पाण्याचा वापर करायचा नाही. डोसा बनवायचा असेल तर थोडंसं पाणी घालायचं. छान सगळं मिक्स करायचं. त्याच्यामध्ये हवा भरलेली होती. ते छान फेटून घ्यायचं आपल्याला पीठ. एकाच दिशेने पीठ फेटायच्या वेळेस आणि मीठ घालायचं चवीप्रमाणे. मीठ जरी कमी असेल ना तरी इडली ना बिघडते आपली. त्याच्यामुळं ना चाटून पाहायचं. इनो वगैरे काही गरज पडत नाही आपल्याला इथे. मीठ घालायचं, परत एकदा मिक्स करून घ्यायचं छान असं. इडली पात्राला आधीच तेल लावून ठेवायचं. तेल किंवा तूपही लावू शकता तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे. एवढंच पीठ आपल्याला हवं आहे. पातळही नाही, खूप घट्टही नाही. त्याच्यामुळे इथे पाण्याचा वापर करायचा नाही. आणि आपण जे डाळीचं किंवा तांदळाचं पाणी ठेवतो ना, त्याच्यामुळे इडलीचं पीठ जे आहे ते खूप छान फुगतं आणि इडल्या खूप सॉफ्ट होतात. अशा प्रकारे सगळे भांडे भरून घ्यायचे, गॅसवर ठेवायचं. 10च मिनटात इडल्या होतात. त्याच्यावर टाईम लागत नाही आणि खूप छान अशा मऊ लुसलुशीत इडल्या होतात. बघू शकता. आणि ना आपली भांड्याला सुद्धा खाली इडलीचं थोडंही असं राहत नाही, चिटकत वगैरे नाही. मऊ झाल्या तर त्या पूर्ण आपोआप निघून येतात. पूर्ण अशा छान जाळी होते. अशी एकदम सॉफ्ट इडली होते. हे जर प्रमाण तुम्ही घेतलं ना तर इडली खूप छान होते. आणि हे तांदूळ वापरा एकदा आणि इडली बनवा. खूप म्हणजे खूप छान होते. व्हिडिओ आवडला ना लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरायचं नाही हां. छान अशी जाळीदार इडली झालेली आहे. चला तर मग त्याच पिठापासून आपण डोसाही बनवू. हा माझा चपातीचाच तवा आहे. त्याच्यावर थोडंसं तेल टाकायचं. तेल टाकल्याच्यानंतर थोडंसं पाण्याचा शिंतोडा द्यायचा आणि पीठ घालायच्या टायमाला गॅस एकदम बारीक ठेवायचा. पीठ घालून घ्यायचं डोशासाठी. ह्याच्यात तेच पीठ आहे इडलीचं. मी थोडंसं पाणी घालवलेलं आहे आणि पातळ केलेलं आहे. छान सगळा असा पातळ एकदम डोसा बनवून घ्यायचा आहे आपल्याला. बारीकच गॅस ठेवायचा. इथे मोठा गॅस असेल तर पीठ लगेच तव्याला चिटकतं. त्याच्यामुळे बारीकच गॅस ठेवायचा. छान पसरून घ्यायचा. 5
5 ते 1 मिनिटानंतर आहे ना छान निघतो. बारीकच गॅस ठेवायचा. थोडंसं तेल सोडायचं साईडनी. मी पहिलाच डोसा केला होता पण चिटकला बिलकुल नाही आहे. निघत नसेल तर थोडंसं उलथणं ना पाण्यामध्ये बुडवायचं. त्याच्यामुळे डोसा आपला लगेच निघतो. मी इथे थोडंसं माझा साईडला चिटकला होता म्हणून प्रॉब्लेम झाला होता काढायला. छान सगळा असा डोसा ना आपला एकसारखा झालेला आहे. बघू शकता तुम्ही. मी काय आहे ना दुसरा तवा वापरलेला नाही. चपाती केली होती त्याच तव्यामध्ये मी हा डोसा केलेला आहे आणि छान असा एकदम कुरकुरीत झालेला आहे. ह्याच्यापासून तुम्ही ना स्पंज डोसाही करू शकता, ऑनियन उत्तप्पा करू शकता. खूप छान होतात. नक्की असं बनवून बघा. आपल्या इडल्या एकदम अशा मऊ लुसलुशीत झालेल्या होत्या. बघू शकता अशी टाकली आहे ना तरी अशी एकदम कापसासारखी मऊ इडली झाली होती आणि ना खायलाही तोंडात अशी चिटकत वगैरे काहीच नाही. खूप छान इडली होते. हे तांदूळ इडलीचे तांदूळ वापरले ना खूप खूप छान इडली होते. अशा पद्धतीने तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करून बघा. आणि ना हे ह्याचं पीठ जे आहे असं डाळ तांदूळ वेगळं वाटलं ना, हे पीठ आहे ना 2-4 दिवस फ्रीजमध्ये राहिलं ना तरी आंबट बिलकुल होत नाही. बघू शकता इडली किती सॉफ्ट झालेली आहे. सांबारमध्ये बुडवलं तरी पूर्ण सांबार असं शोषलं जातं. म्हणजे आपली इडली एकदम मऊ झालेली आहे. इडली जर कडक असेल तर ना सांबार जे आहे ते शोषलं जात नाही. डोसाही आपला तेवढाच छान आणि क्रिस्पी झाला होता. तुम्ही आहे ना एका पिठापासून आहे ना डोसा, इडली बनवू शकता. व्हिडिओ आवडला तर लाईक करा. चला तर मग बाय.